यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. प्रकरण 15. यादी. मी संपूर्ण निरोगी आहे. या प्रकरणामध्ये मी रोगांची आणि कारणांची यादी दिली आहे. त्याप्रमाणे तुमच्या रोगाची ती पडताळून बघा. ही यादी बघण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे मानसिक कारणे बघा. ती तुमच्या बाबतीत खरी आहेत का ते पडताळून बघा. नसेल तर शांतपणे स्वतःला विचारा, कोणत्या विचारामुळे मला हा रोग झाला असेल बरे? ज्या नकारात्मक विचारांमुळे हा रोग झाला आहे त्या विचारातून मुक्त होण्याची माझी इच्छा आहे, हे वाक्य सतत म्हणत राहा. त्या बदल्यात जो सकारात्मक विचार सांगितला आहे तो सुद्धा मनात सतत घोळवत राहा. आता आपण रोगातून मुक्त झालो आहोत हे समजायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात केव्हाही अशी परिस्थिती आली तर वर सांगितलेले उपाय करा. आता आपण बघू रोगांची नावं, त्याची कारणे आणि नवीन सकारात्मक विचार. रोग 1. पोटात कळ येणे. त्याचे कारण भीती, जीवन प्रक्रिया रोखणे. सकारात्मक विचार: जीवनावर माझा विश्वास आहे, मी सुखरूप आहे. रोगाचे नाव गळव. त्याचे कारण मानहानी, मनात घोळवत बसणे, सतत सुडाचे विचार करणे. त्याच्यावर सकारात्मक विचार: मी सगळ्या विचारातून मुक्त होत आहे, मगच सगळं गेलं, आता मी शांत आहे. रोगांचे नाव वेदना. कारण प्रेमाची भूक, कुशीत घ्या अशी इच्छा. सकारात्मक विचार: माझ्यावर प्रेम आहे, मी जसा आहे तसे स्वतःला स्वीकारतो, मी प्रेमळ आहे आणि प्रेम करण्यालायक आहे. रोगाचे नाव मुरुम. कारण स्वतःला न स्वीकारणे, स्वतःचा तिरस्कार करणे. सकारात्मक विचार: मी एक दैवी आविष्काराचे प्रतीक आहे, मी स्वतःचा स्वीकार करतो आणि माझ्यावर प्रेम करतो. रोगाचे नाव अपघात. कारण स्वतःबद्दल मोकळेपणाने बोलण्याची हिंमत नसणे. सकारात्मक विचार: बंडखोर स्वभाव, हिंसक स्वभाव या अशा विचारांचा मी त्याग करतो, मी आता एक लायक व्यक्ती आहे. रोगाचे नाव व्यसन. स्वतःपासून दूर पळण्याचा प्रयत्न. भीती, स्वतःवर प्रेम कसे करावे हे माहीत नसणे. त्यावर सकारात्मक विचार: मी किती चांगला आहे हे आता मला कळाले आहे, आता मी माझ्यावर प्रेम करतो, माझा सहवास मला आवडतो. रोगाचे नाव म्हातारपणातल्या समस्या. कारण सामाजिक गैरसमज, जुने विचार, स्वतःची भीती, वर्तमान काळ नकोसा वाटणे. त्याच्यावर सकारात्मक विचार: या वयात मी जसा आहे तसा स्वीकार करतो, जीवनातला प्रत्येक क्षण हा निर्दोष आहे. रोगाचे नाव एड्स. कारण असुरक्षित वाटणे, निराश वाटणे, कोणाला माझी काळजी नाही, परवा नाही असे वाटणे, काहीच चांगलं नाही यावर ठाम विश्वास असणे. स्वतःचा अस्वीकार, लैंगिक अपराधाची भावना. त्यावर सकारात्मक विचार: मी या विश्वाचा एक भाग आहे, मी पण एक महत्वाचा भाग आहे, जीवनाचं माझ्यावर प्रेम आहे, मी बलवान आणि सामर्थ्य आहे, मी जसा आहे त्याचा स्वीकार करतो. रोगाचे नाव दारूचे व्यसन. कारण कशात काही अर्थ नाही, निरर्थक वाटणे, अपराधी वाटणे, अपूर्ण वाटणे, स्वतःचा धिक्कार. त्यावर सकारात्मक विचार: मी वर्तमान काळात जगतो, प्रत्येक क्षण नवीन आहे, मी स्वतःला लायक समजतो, मी माझ्यावर प्रेम करतो, स्वतःला आहे तसा स्वीकारतो. रोगाचे नाव विस्मृती भीती. कारण पलायन वृत्ती, स्वतःच्या पाठीशी उभी राहण्याची क्षमता नसणे. सकारात्मक विचार: बुद्धिमत्ता, धाडस, स्वाभिमान हे गुण आपल्यात आहेच, आपल्याला जगण्याला अर्थ असतोच, म्हणून ते आनंदाने जगावे. रोगाचे नाव रक्तक्षय. कारण हो पण वृत्ती, आनंदाचा अभाव, जीवनाची भीती, चांगलं वाटत नाही. सकारात्मक विचार: जीवनातला प्रत्येक अनुभव आनंदाने घेत आहे, जीवनावर माझे प्रेम आहे,
रोगाचे नाव घोटे. त्याचे कारण लवचिकपणा नसणे, अपराधीची जाणीव. घोटे हे आनंद स्वीकारण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. त्याचा नवीन सकारात्मक विचार, जीवनातला आनंद घेण्याचा मलाही हक्क आहे. जीवनाकडून जो आनंद मिळेल तो मी घ्यायला तयार आहे. रोग, मूळव्याध. कारण क्रोध आणि निष्फळता. सकारात्मक विचार, माझ्या जीवन प्रक्रियेवर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात जे घडत आहे ते चांगलं आहे आणि बरोबरच आहे. रोगाचे नाव भगंदर. कारण मनातला कचरा अर्धवट काढून टाकणे, भूतकाळातल्या काही आठवणी म्हणजेच कचरा रोखून ठेवणे. सकारात्मक विचार, भूतकाळ मी अगदी आनंदाने विसरून जात आहे. त्याची आता मला काही गरज नाही. रोगाचे नाव गुदद्वाराची खाज. कारण अपराधीपणाची जाणीव, पश्चाताप. सकारात्मक विचार, मी मला माफ केले आहे. आता मी मुक्त आहे. रोगाचे कारण गुदद्वारात वेदना. कारण भूतकाळातील अपराध शिक्षा करून घ्यावीशी वाटणे. सकारात्मक विचार, मी मला माफ केले आहे. आता मी मुक्त आहे. रोगाचे कारण चिंता. रोग, चिंता. कारण जीवनावर विश्वास नसणे. सकारात्मक विचार, मी माझ्यावर प्रेम करतो, माझा स्वीकार करतो. जीवनावर माझा विश्वास आहे. मी सुरक्षित आहे. रोगाचे नाव औदासीन्य भावनांना. कारण विरोध करणे, भीती, स्वतःला मेल्यात जमा करणे. सकारात्मक विचार, भावना व्यक्त करणे चांगले असते. मी जीवनाला मोकळेपणाने सामोरे जात आहे. मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. रोग, अपेंडिसाइटिस. त्याचे कारण भीती, जीवनाची भीती, चांगल्या गोष्टींना विरोध. सकारात्मक विचार, मी सुरक्षित आहे. जीवनाच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत जात आहे. रोग, जास्त भूक लागणे. कारण भीती, संरक्षणाची गरज भासणे, भावनांचा न्यायनिवाडा करणे. सकारात्मक विचार, मी सुरक्षित आहे. भावना व्यक्त करणे चांगले असते. त्या स्वाभाविक आणि इतरांना मान्य होईल अशाच असतात. रोग, भूक अजिबात नसणे. कारण भीती, स्वतःची काळजी करणे, जीवनावर विश्वास नसणे. सकारात्मक विचार, माझ्यावर माझा विश्वास आहे. मी सुरक्षित आहे. जीवन सुरक्षित आहे आणि आनंदी आहे. रोग, हात. कारण जीवनातले अनुभव घेण्याची आणि सहन करण्याच्या क्षमतेचे प्रतीक हे हात आहेत. कारण सकारात्मक विचार, जीवनातल्या अनुभवांना मी दोन्ही हात पसरून कवेत घेतो, त्यांना आनंदाने कुरवाळतो. रोग, रक्तवाहिन्या. कारण जीवनाच्या आनंदी वाहिन्या आहेत. सकारात्मक विचार, मी आनंदाने भरून वाहत आहे. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला आनंद माझ्या शरीरात पसरत आहे. रोग, रक्तवाहिन्यांचे काठिण्य. कारण विरोध, प्रतिकार स्वभावात, ताठपणा, संकुचितपणा, चांगल्या गोष्टी पाहण्याचेच टाळणे. कारण मी जीवनाकडे मोकळ्या नजरेने पाहत आहे. मी प्रेमाची व आनंदाची निवड करीत आहे. रोग, बोटांचा सांधेवात. कारण स्वतःला शिक्षा करून घेण्याची इच्छा, आपण बळी ठेवल्याची भावना. कारण सकारात्मक विचार, मी सगळं प्रेमाने आणि समजूतदारपणे बघतो. सगळ्या गोष्टी प्रेमाच्या दृष्टिकोनातून बघतो. रोग, सांधेवात. कारण कोणी प्रेम करत नाही असे वाटणे, आत्मटीका, चीड करतो. सकारात्मक विचार, मी प्रेमाचं रूप आहे. मी माझ्यावर प्रेम करतो, दुसऱ्यावरील प्रेम. रोग, दमा. कारण प्रेमाचा कोंडमारा होणे, स्वतःसाठी श्वास घेण्याची क्षमता नसणे, मूकपणे रडणे.
सकारात्मक विचार, आत्ता माझे जीवन माझ्या हातात आहे, मी मुक्त आहे. रोग, पाठ, कारण पाठ जीवनाचा आधार आहे. सकारात्मक विचार, जीवनाचा मला नेहमीच पाठिंबा आहे, हे मला माहीत आहे. जीवनावर माझा विश्वास आहे, मी सुरक्षित आहे. रोग, मध्यभागी पाठ दुखणे, कारण अपराधीपणाची जाणीव, पाठीवर ओझे लादल्यासारखे वाटणे. सकारात्मक विचार, भूतकाळ मी विसरलो आहे, मी माझ्या हृदयात प्रेम भरून आता पुढे वाटचाल करणार आहे. रोग, पाठीचा वरचा भाग दुखणे, कारण भावनिक आधार नसणे, कोणी प्रेम करत नाही असे वाटणे, कोणी पाठीराखा नसणे. सकारात्मक विचार, जीवनाचा मला पाठिंबा आहे आणि जीवनाचं माझ्यावर प्रेम आहे. राग, तोंडाला दुर्गंधी येणे, कारण राग, सुडाचे विचार, कडवट अनुभव. सकारात्मक विचार, मी भूतकाळ मोकळ्या मनाने विसरलो आहे, आता मी फक्त प्रेमाचाच स्वीकार करणार आहे. रोग, संतुलन ठेवता न येणे, कारण विस्कळीत विचार केंद्रित करता न येणे. सकारात्मक विचार, सुरक्षितपणावर मी लक्ष केंद्रित करणार आहे आणि जीवनाच्या सुरक्षिततेवर माझा विश्वास आहे. सगळं चांगलं आहे. रोग, टक्कल, भीती, ताणतणाव, सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न, जीवनावर विश्वास नसणे. सकारात्मक विचार, मी सुरक्षित आहे, मी माझ्यावर प्रेम करतो, माझा जीवनावर विश्वास आहे. रोग, अंथरुणात मूतपणे, चेहऱ्याचा अर्धांगवाद. रोग, कारण पालकाची भीती, विशेषतः वडिलांची. रोगांवर भयानक नियंत्रण, भावना प्रकट होऊ न देणे. सकारात्मक विचार, या मुलाकडे प्रेमळ नजरेने बघा, समजुतीने वागा. भावना प्रकट करणे चांगले असते, मी मला माफ केले आहे. रोग, जन्म, कारण जीवनाच्या चित्रपटात या बाळाचा प्रवेश झाल्याचे प्रतीक. सकारात्मक विचार, हे बाळ आता आनंदाने जगत आहे. रोग, जन्मजात दोष, कारण तुम्हीच त्याची निवड केली आहे, आपणच आपल्या पालकाची आणि मुलाची निवड करतो. सकारात्मक विचार, प्रत्येक अनुभव आपल्या वाढीसाठी योग्य आहे, मी जिथं आहे तिथं योग्य आहे. रोग, दंश, भीती, कारण मी मला माफ केले आहे. सकारात्मक विचार, आता मी माझ्यावर प्रेम करतो आणि करत राहणार आहे. रोग, प्राण्यांचा दंश, कारण संताप आतमध्ये कोंडून घेणे, स्वतःला शिक्षा करून घ्यावीशी वाटणे. सकारात्मक विचार, मी आता मुक्त आहे. रोग, कीटक दंश, कारण शुल्क गोष्टींबद्दल अपराधी वाटून घेणे. सकारात्मक विचार, मी सगळ्या गोष्टीपासून आता मुक्त आहे, आता सगळं चांगलं आहे. रोग, चेहऱ्यावर काळे डाग, कारण संतापाचा उद्रेक. सकारात्मक विचार, मी आता शांत आहे, माझे विचार शांत आहेत. रोग, मूत्राशयाचे विकार, कारण चिंता, जुन्या विचारांना चिकटून राहणे, मुक्त होण्याचं धाडस नसणे, इतरांनी दुर्लक्ष करणे. सकारात्मक विचार, मी जुने विचार टाकून दिले आहेत आणि नवीन जीवनात प्रवेश केला आहे, आता मी सुरक्षित आहे. रोग, रक्तस्राव, कारण आनंद वाहून जात आहे, संताप पण कशाबद्दल. सकारात्मक विचार, मी आता जीवनाचा आनंद उपभोगत आहे आणि मी जीवनाची लय पकडली आहे. रोग, हिरड्यातून रक्त येणे, कारण जीवनातले
घेतलेले निर्णय आनंदाने घेतलेले नसतात. सकारात्मक विचार, माझ्या जीवनात योग्य तेच होणार आहे यावर माझा विश्वास आहे. रोग, फोड येणे. कारण विरोध, भावनिक पाठिंबा नसणे. सकारात्मक विचार, जीवनाच्या प्रवाहात मी अलगद वाहत आहे आणि नवीन नवीन अनुभव घेत आहे. रोग, रक्तदाब वाढणे. कारण रेंगाळलेला भावनिक गुंता तसाच न सोडवता राहणे. सकारात्मक विचार, मी आता भूतकाळ विसरलो आहे, आता मी शांत आहे. रोग, रक्तदाब कमी होणे. कारण लहानपणी प्रेमाचा अभाव, हरल्याची भावना, काय उपयोग आहे या सगळ्यांचा. सकारात्मक विचार, मला आता काही जमणार नाही, आता मी आनंदात जगायचे ठरवले आहे, माझं जीवन आता आनंदात आहे. रोग, अंगाला दुर्गंधी येणे. कारण भीती, स्वतःविषयी घृणा, दुसऱ्यांबद्दल भीती, संतापाने खदखदणे, त्याला तोंड फुटणे. सकारात्मक विचार, मी माझ्यावर प्रेम करतो, मी सुरक्षित आहे. मी प्रेम आणि आनंद व्यक्त करतो, मी आता शांत आहे. रोग, हाडे. कारण विश्वाच्या सांगाड्याचे प्रतीक. सकारात्मक विचार, माझी रचना परिपूर्ण आहे आणि संतुलित आहे. रोग, हाडांमधला मगज, बोन मॅरो. कारण खोलवर असलेले स्वतःविषयीचे समज याचे प्रतीक. तुम्ही स्वतःला कसा आधार देता आणि काळजी घेता. सकारात्मक विचार, परमेश्वरानेच माझी रचना केली आहे, मला त्याचा आधार आहे, मी सुरक्षित आहे, तो माझ्यावर माया करतो. रोग, हाडे मोडणे. कारण प्रस्थापितांविरुद्ध बंड. सकारात्मक विचार, माझ्या जगात मीच शासन करता आहे, कारण माझ्या मनात विचार करणारा केवळ मीच आहे. रोग, हाडांचे दोष. कारण हाडे ठिसूळ होणे, हाडांमध्ये वेदना होणे, मानसिक ताणतणाव, स्नायू ताणले जाऊ शकत नाही, मनाची लवचिकता जाणे. सकारात्मक विचार, मी मोकळेपणाने आणि संपूर्ण भरून श्वास घेतो, माझा जीवन प्रवाहावर विश्वास आहे, तो मला सुरक्षितपणे वाहत नेईल याची खात्री आहे. रोग, पचनक्रिया. कारण टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे प्रतीक. सकारात्मक विचार, सहजपणे मोकळे व्हा. रोग, पचनामध्ये अडथळा. कारण जुने विचार, समजुती धरून ठेवण्याची प्रवृत्ती. सकारात्मक विचार, मी माझे जुने विचार आनंदाने आणि मोकळेपणाने सोडून देत आहे आणि नवीन विचारांचे आनंदाने स्वागत करीत आहे. रोग, मेंदू. कारण कम्प्युटरचे प्रतीक. सकारात्मक विचार, माझ्या मनाचा मीच ऑपरेटर आहे. रोग, मेंदूचा ट्यूमर. कारण चुकीच्या समजुतीचा साठह, जुन्या विचारांना चिकटून राहणे, नव्या विचारांना थरा न देणे. सकारात्मक विचार, मनातला कम्प्युटर रिप्रोग्रॅमिंग करणे माझ्याच हातात आहे. जीवनात सतत बदल होत असतात आणि माझे मन तर सतत ताजे नवीनच असते. रोग, स्तनामध्ये गाठ. कारण मातृत्वाचे प्रतीक, पालन पोषण. सकारात्मक विचार, माझे पालन पोषण व्यवस्थित होत आहे. रोग, श्वास. कारण जीवनाचे प्रतीक. सकारात्मक विचार, माझा जीवनावर विश्वास आहे, माझं जीवन सुरक्षित आहे. रोग, श्वसन रोग. कारण जीवनाचा सहजपणे उपभोग घेण्याची भीती, स्वतःच्या अस्तित्वाविषयी शंका. सकारात्मक विचार, जीवन संपूर्णपणे आणि मुक्तपणे जगण्याचा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी जगायला पूर्णपणे लायक आहे, मी आता पूर्णपणे जगणार आहे. रोग, ब्रॉन्कायटिस. कारण घरातले तापलेले वातावरण, वादावादी, आरडाओरडामधूनच शांतता. सकारात्मक विचार,
माझ्यामध्ये आणि माझ्या भोवताली पूर्ण शांतता आणि सामंजस्य आहे. सगळं सुरळीत आहे. रोग, खरचटणे, मुकामार लागणे. कारण जीवनातले टक्के टोमणे, स्वतःला शिक्षा करून घेणे. सकारात्मक विचार, माझं माझ्यावर प्रेम आहे. सगळं काही सुरळीत आहे. रोग, भाजणे. कारण राग आतल्या आत घुमसणे. सकारात्मक विचार, माझ्यामध्ये आणि माझ्या भोवताली मी शांतता प्रस्थापित करत आहे. सामंजस्य निर्माण करत आहे. मला आता चांगलं वाटत आहे. रोग, कुरूप. कारण निष्ठुरता, गोठलेले विचार आणि भीती. सकारात्मक विचार, नवीन विचार आणि अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. चांगल्या गोष्टीचं मी खुल्या दिलानं स्वागत करतो. रोग, कॅन्सर. कारण खोलवर दुखावलेले जाणे, दीर्घकाळ द्वेष, रहस्य दडवून ठेवणे, दुःखाने मन पोखरून जाणे. काय उपयोग आहे सगळ्यांचा, अशी वृत्ती. सकारात्मक विचार, मी भूतकाळ विसरलो आहे. माझ्या सकट सर्वांनाच मी माफ केले आहे. आता मी आनंदाने भरून गेलो आहे. आता मी माझ्यावर प्रेम करतो आहे. रोग, तोंड येणे. कारण विखुरल्यासारखे वाटणे, निराशा आणि चीड, नातेसंबंध बिघडणे. सकारात्मक विचार, जीवनात जे चांगलं आहे तेच आता मी स्वीकारतो आणि तो माझा हक्कच आहे. माझे माझ्यावर आणि इतरांवर प्रेम आहे. रोग, गाडी लागणे, मळमळ, उलटी होणे. कारण भीती, कोंडीत सापडल्याची भावना. सकारात्मक विचार, माझ्या जीवनाचा प्रवास आरामदायक होत आहे. भोवताली फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. रोग, मनगटाचा सांधा दुखणे. कारण चीड आणि राग, सतत अन्याय झाल्याची भावना. सकारात्मक विचार, मी आता आनंदाने जगतो आहे. सहजपणे जगतो आहे. रोग, मोतीबिंदू. कारण आनंदाने बघण्याची क्षमता नसणे, भविष्यामध्ये अंधार दिसणे. कारण सकारात्मक विचार, जीवन आनंदाने भरलेले आहे. मी प्रत्येक क्षणाची आतुरतेने वाट बघत आहे. रोग, अर्धांगवाद. कारण कुटुंबाचे एकत्र येण्याची, प्रेमाने खेळीमेळीने राहण्याची ही इच्छा. सकारात्मक विचार, माझ्या कुटुंबात एकी आहे, प्रेम आहे, शांतता आहे. सगळं सुरळीत झालं आहे. रोग, थंडी वाजून येणे. कारण मानसिक संकोच, माघार घेण्याची वृत्ती, मला एकटे सोडा. सकारात्मक विचार, मी सुरक्षित आहे. माझं प्रेम माझा पाठीराखा आहे. मला मानसिक संरक्षण, आधार आहे. रोग, कोलेस्ट्रॉल. कारण आनंदाच्या वाहिनीमध्ये अडथळा, आनंदाचा अनुभव घेण्याची भीती. कारण जीवनात मी प्रत्येक सकारात्मक विचार, जीवनात मी प्रत्येक प्रेमाचा स्वीकार करतो. माझ्या आनंद वाहिन्यांमध्ये कोणताही अडथळा नाही. त्या आनंदाने भरून वाहत आहेत. रोग, दीर्घकालीन आजार. कारण बदलण्यास विरोध, भविष्याबद्दल भीती, असुरक्षितता वाटणे. सकारात्मक विचार, मी बदलायला तयार आहे. माझं भविष्य चांगलं आणि उज्ज्वल आहे. रोग, ताप येणे. कारण मनातल्या मनात शिव्या देणे, उघडपणे शिव्या द्यायला घाबरणे. सकारात्मक विचार, माझं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून माझे अनुभव नेहमीच शांततामय असतील असे निर्माण करतो. रोग, सर्दी ताप. कारण धावपळीचे जीवन, मनात गोंधळ, अनियमितपणा, क्षुल्लक गोष्टींनी दुखावले जाणे. मला हिवाळ्यात नेहमी सर्दी होते हा समज. कारण सकारात्मक विचार, मी माझं मन शांत ठेवतो. नितळ मन आणि समंजसपणा हे माझ्या रक्तातच आहे आणि माझ्या भोवताली पण आहे. सगळं सुरळीत चाललं आहे. रोग, पोटात कळ येणे. कारण मानसिक चिडचिड, अधीर स्वभाव,
भोवतालच्या वातावरणाचा त्रास होणे. सकारात्मक विचार, हे मूल प्रेमाला आणि प्रेमळ विचारांना प्रतिसाद देत आहे. सगळं शांत होणार आहे. रोग, आतड्यांचे रोग. कारण असुरक्षितता, टाकाऊ पदार्थ सहजपणे टाकून देण्याचे प्रतीक. सकारात्मक विचार, जीवनाच्या लयबद्ध प्रवाहाचा मी एक भाग आहे. त्याच्या नियमानुसार सगळे सुरळीत चालू आहे. धन्यवाद. इथे हा भाग संपला.